तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलंय। या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी बंद दाराआड म्हणजेच इन कॅमेरा पद्धतीनं पार पडली। आता सर्वांचं लक्ष लागलंय ते 29 जून रोजी होणाऱ्या शिक्षेकडं। आरोपीला जन्मठेप सुनावली जाणार की मृत्यूदंड याचा अंतिम निर्णय न्यायालय घेणार आहे। सरकारी पक्षानं न्यायालयात आरोपीसाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे। पीडित मुलीचं वय अवघं 3 वर्ष 2 महिने आणि 7 दिवस होतं। आरोपीनं तब्बल 39 मिनिटं तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय। वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरावर 18 जखमा आढळल्याचं या न्यायालयात मांडण्यात आलं। याशिवाय आरोपीनं पीडितेच्या मृतदेहाशीही अनैसर्गिक कृत्य केल्याचा पुरावाही सिद्ध झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय। त्यामुळे अशा विकृत गुन्हेगाराला समाजात जगण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला। या खटल्यात पीडितेचे आई वडील, आजी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपास अधिकारी, न्याय वैद्यकीय तज्ज्ञ आणि DNA विश्लेषकांसह 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली। तसंच आरोपीनं घटनेपूर्वी पीडितेवर लक्ष ठेवून रेकी केल्याचंही सरकारी पक्षानं न्यायालयात सांगितलं। राज्यातील न्यायालयीन इतिहासात अत्यंत जलद गतीनं सुनावणी झालेल्या महत्त्वाच्या खटल्यांपैकी हा एक खटला मानला जातोय। आता 29 जून रोजी न्यायालय आरोपीला जन्मठेप सुनावणार की मृत्यूदंड याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आलेला आहे त्यावेळेस आरोपीसोबत ही पीडित मुलगी जिवंत अवस्थेत बघण्यात आलेली होती। CCTV फुटेजेसमध्ये ते चित्रण कैद झालं होतं। हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता या केसमध्ये। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी कोणी साक्षीदार नसल्यामुळे ही संपूर्ण केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित होती। या केसचा तपास करून या जे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे FSIचे रिपोर्ट्स, वैद्यकीय अहवाल हे हस्तगत करण्यात आले। संपूर्ण चेन ऑफ कस्टडी ही मेंटेन करून कायद्याला जी अभिप्रेत आहे त्या पद्धतीने कोणताही दुवा मागे न सुटता याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं। चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींनी एंटायर चार्ज नाकारला होता। आरोपींनी चार्ज नाकारल्यानंतर ट्रायल सुरू करण्यात आली। एकूण पोलिसांचं जर आपण दोषारोपपत्र बघितलं तर 82 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते। त्यापैकी 55 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली। 16 दिवसात न्यायालयात ही साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं। त्यानंतर युक्तिवाद झालेला आहे आणि आजची तारीख ही निकालासाठी जजमेंटसाठी नेमण्यात आलेली होती। आज आरोपीला हजर करण्यात आलं कोर्टात आणि कोर्टाने सर्वप्रथम प्रॉसिक्युशननी जो एंटायर चार्ज लावलेला होता हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी बियॉन्ड रिझनेबल डाऊट साबित केला आहे। ह्या निष्कर्षाला मेहरबान न्यायालय आज पोहोचलेला आहे। या आरोपींविरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पॉक्सो ॲक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे। हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं। सर्वप्रथम यात आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली। आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली, त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासरू दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईपमध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला कॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो। हाच स्टान्स आज त्यांनी रिपीट केला। त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं। प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने विचारपूर्वक कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे। हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य ह्या आरोपींनी केलेला आहे। यावर प्रॉसिक्युशनकडनं भर देण्यात आला। न्यायालयासमोर आता जी कलमं साबित झालेल्या आहेत त्यात मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायची हा विषय आहे। या विषयावर या आरोपीला जन्मठेप न देता
या आरोपीला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा का द्यावी यावर सविस्तर आर्ग्युमेंट करण्यात आलं. प्रॉसिक्युशनकडनं आज 12 लँडमार्क जजमेंट निर्माण न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात ही मुलीचं वय, या मुलीचं वय घटनेच्या वेळेस 3 वर्ष 2 महिने आणि 7 दिवस होतं. एकूण तपासात जे आलं आहे किंवा जे साबित झालेलं आहे त्यात ह्या मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत. त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39 मिनिट ह्या आरोपीने ह्या मुलीचं शोषण आणि आरोपीने ह्या मुलीबद्दल मुलीशी हे कृत्य केलेलं आहे. हे न्यायालयात आम्ही साबित प्रकरणाचा निकाल लागला. विक्रमी वेळेमध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागला. लोकांमध्ये खूप मोठा रोष पाहायला मिळाला होता. या सगळ्या मला या गोष्टीचं समाधान आहे की नसरापूरच्या केसमध्ये पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आपले पब्लिक प्रॉसिक्युटर योग्य केस त्या ठिकाणी मांडू शकले. त्यामुळे सगळे जेवढे पुरावे दिले होते ते ग्राह्य धरून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे हे मान्य करून माननीय जज महोदयांनी दोषीला शिक्षा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षेच्या क्वांटमवर देखील त्या ठिकाणी जो काही जिरं करावी लागते ती झालेली आहे, आर्ग्युमेंट झालेला आहे. आणि आता 29 तारखेला शिक्षेचं प्रोनाउन्समेंट होईल. प्रॉसिक्युशनच्या वतीने प्रूव्ड बियॉन्ड डाऊट अशा पद्धतीनं केस प्रूव्ह झालेली असल्यामुळे त्या नराधमाला मृत्यूदंडाचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही मागणी कोर्ट मान्य करेल. पण मी विशेष आभार माननीय न्यायालयाचे मानणार आहे, कारण एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर केस किती काळात संपवायची हे न्यायालयाच्या हातामध्ये असतं. आणि या प्रकरणी न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस चालवलेली आहे. त्यामुळे घटनेचं गांभीर्य समजून घेऊन न्यायालयाने अतिशय वेगाने, कदाचित सर्वात रेकॉर्ड स्पीडने ही केस चाललेली आहे. ही केस एक बेंचमार्क मानून यापुढे देखील दुर्दैवाने जर एखादा प्रकार घडला तर त्याच्यामध्ये तात्काळ न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं या केसचं उदाहरण आता सेट होणार आहे. आणि म्हणून मी माननीय न्यायालयाचेही आभार मानतो. आता एकदा न्यायालयाने शिक्षेचा क्वांटम ठरवला की या संदर्भात मग सविस्तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देता येईल. सर, लोहगडावरचं जे प्रकरण पाहिलं की मुलीला होणाऱ्या नवऱ्याचं जे आहे ढकलून फोन केला, समाजामध्ये अशा काही घटना वाढत आहेत. लग्नाला विरोध होत आहे किंवा प्रेम प्रकरणं जे आहे, काय नक्की आवाहन असणार आहे राज्याचे गृहमंत्री म्हणून? अशा घटना सातत्यानं होतात. ही अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे. अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे. खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलांमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहेत. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.